गौरव हा रंजनाताईंचा एकुलता एक मुलगा होता. रंजनाताईंनी मुलासाठी देवळागणिक माथा टेकला होता. न विसारता पूजा अर्चा केली, कितीतरी नवस केले. शेवटी देवानेही त्यांच्यावर कृपा केलीच म्हणा आणि त्यांना आई होण्याचा आनंदसुद्धा मिळाला. सामान्य आर्थिक परिस्थितीत असूनही त्यांनी गौरवसाठी सर्वस्व अर्पण केलं. त्याला लाडाने प्रेमाने वाढवलं. रंजनाताईंनी त्याला एका चांगल्या शाळेत घातलं, उत्तम संस्कार दिले. हळूहळू गौरव मोठा झाला. तोही आईवडिलांवर अपार प्रेम करायचा. शिक्षण पूर्ण होताच त्याला एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे त्याची ओळख अनुशी झाली. ती त्याच्याच वर्गात होती. अनुला पाहताच गौरवच्या मनात प्रेमाची पालवी फुटली. त्याला जाणवलं, हीच ती जिला मी माझ्या आयुष्याची जोडीदार बनवू इच्छितो. गौरवने पटकन अनुशी मैत्री केली. तिलाही त्याची साथ हवीशी वाटत होती आणि बघता बघता ही मैत्री प्रेमात बदलली. एक दिवस गौरव म्हणाला, अनु, माझ्या घरी चल, आईवडिलांची ओळख करून देतो. हो नक्कीच, कधी जायचं? आजच जाऊया. ठीक आहे. अनु गौरवच्या घरी आली. शरदराव आणि रंजनाताईंना भेटली. हळूहळू तिचं त्या घराशी नातं जुळत गेलं. ती नेहमी घरी आल्यावर रंजनाताईंना मदत करायची, स्वतः चहा करून द्यायची, प्रेमळ गप्पा मारायची. रंजनाताईंना अनु मनापासून आवडू लागली. त्यांना आधीच अंदाज आला होता की गौरव आणि अनुचं नातं मैत्रीपुरतं नाही, त्या पलीकडे काहीतरी आहे. पण त्यांनी त्याबद्दल कधी विचारलं नाही. गौरवसुद्धा तिच्याविषयी घरी फारसं बोलायचा नाही. फक्त चांगली मैत्रीण म्हणून तिची ओळख करून दिली होती. त्याला आधी नोकरी मिळावी, मगच पुढचं पाऊल टाकावं असं वाटत होतं. अभियांत्रिकी पूर्ण होताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आता लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे असं त्याने ठरवलं. एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं, आई, तुला अनु कशी वाटते ग? रंजनाताईंनी स्मितहास्य करत उत्तर दिलं, का रे, अचानक असा प्रश्न का विचारतोयस? चांगली मुलगी आहे, मग चांगलीच वाटणार. आई, मी असं विचारतोय की तुला अनु सुनेच्या रूपात कशी वाटते? रंजनाताईंनी प्रेमपूर्वक त्याच्याकडे पाहिलं. गौरव, अनु मला सून म्हणून कशी वाटते यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुला ती पत्नी म्हणून कशी वाटते. तुला ती आवडते ना? गौरव हलकंसं हसला. हो आई, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. आता लग्न करायचा विचार करतोय. रंजनाताई आनंदाने म्हणाल्या, आम्हाला तर आधीपासूनच सगळं माहीत होतं. फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगतोस. आता फक्त एकच सांग, अनुला नववधू म्हणून घरी कधी आणतोयस? आता आपल्याला तिच्या आईवडिलांशी बोलायला हवं. आपण त्यांना घरी जेवायला बोलवू. आईला एवढं आनंदी पाहून गौरव आनंदाने हरकून गेला. तो मनात विचार करू लागला, चला, पहिली पायरी पार पडली. आई खुश आहे म्हणजे बाबा पण आमच्या लग्नाला परवानगी देतीलच. तेवढ्यात आई म्हणाली, गौरव, माहीत नाही अनुने तिच्या आईवडिलांना सांगितले आहे की नाही? आई, जसं तुला मी काहीही न सांगता माझ्या मनातलं कळलं, तसंच तिच्या आईवडिलांनाही या गोष्टीचा अंदाज असणारच. तुम्हा लोकांच्या नजरेतून हे लपून राहतच नाही. आणि तसंही अनु आजच तिच्या आईवडिलांशी बोलणार आहे. तिला खात्री आहे की तिच्या आईवडिलांचा होकार असेल. अनुने सांगितलंय की ते खूप समजूतदार आणि प्रेमळ आहेत. दुसरीकडे अनुने तिच्या आईवडिलांना विचारलं, आई, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मालतीताई हसून म्हणाल्या, अनु, मला गौरव पसंत आहे. तुला अजून काही सांगायचं आहे का? अनु चकित झाली. आई, तुला कसं कळलं? बाळा, मी तुझी आई आहे. तुला काय वाटतं, गेली 2 वर्ष तुझ्या मनात जे चाललंय ते मला कळणार नाही का? मी तुझ्या या प्रेमाची चाहूल केव्हाच घेतली होती. तुला थांबवणं किंवा काहीही म्हणणं योग्य वाटलं नाही. कारण गौरव आम्हालाही पहिल्यापासूनच आवडतो. आणि राहिली मर्यादेची गोष्ट तर ती तुला ठाऊकच आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अनुने प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि काळजीने विचारलं, पण आई, बाबा या लग्नाला तयार होतील का? अनु, तुझ्या बाबांना हे सगळं माहीत आहे. आम्ही दोघांनी यावर चर्चासुद्धा केली आहे. फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं बाकी होतं. तेवढ्यात अनुच्या मोबाईलवर गौरवच्या आईचा म्हणजेच रंजनाताईंचा फोन आला. अनु फोन उचलत म्हणाली, हॅलो आंटी. अनु बाळा, आता आंटी नाही, तू मला आई बोलू शकतेस. अनु लाजली आणि हसून म्हणाली, ठीक आहे आई. बाळा, मला तुझ्या आईशी थोडं बोलायचं होतं. त्यांना फोन देशील का? हो आई, देते. अनुने
हॅलो रंजनाताई, कशा आहात? मी एकदम ठणठणीत. आज संध्याकाळी आपण एकत्र जेवायला बसूया म्हणून फोन केला. हो नक्कीच, आम्ही येतो. आणि तसंही तुम्हाला अनुने सांगितलं असेलच. हो, आजच सांगितलं. पण मला आधीपासूनच कळत होतं की या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे. हे ऐकून रंजनाताई हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, संध्याकाळी भेटूया. हो हो, भेटूयात, बाय. दोन्ही कुटुंबांनी मिळून निर्णय घेतला आणि धूमधडाक्यात गौरव आणि अणूचं लग्न पार पडलं. अणू आधीपासूनच गौरवच्या घरी येत जात होती आणि तिच्या नम्र आणि समजूतदार वागणुकीमुळे रंजनाताई खूप आनंदी होत्या. त्यांना खात्री होती की त्यांना सुनेच्या रूपात एक उत्तम मुलगी मिळाली आहे आणि त्या तिला नेहमीच एका मुलीप्रमाणेच प्रेम देणार होत्या. पण नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडतं असं नाही. लग्न झालं आणि लग्नानंतर सगळं बदलूनच गेलं. अणू आता पूर्णतः वेगळी वाटू लागली. आधी जशी प्रेमळ आणि आपुलकीने वागायची तसं काहीच राहिलं नाही. तिला फक्त गौरवशीच घेणं देणं होतं. त्याचे आई वडील तिला अस्तित्वातच नकोसे वाटू लागले. खरं तर ते दोघंही कधीच तिच्या आयुष्यात अडथळा बनले नव्हते. पण तरीही अणू रंजनाताईंकडे दुर्लक्षाने वागू लागली. त्यांच्या बोलण्याला ती उत्तरही देत नव्हती. शिवाय अनेकदा अपमानास्पद वर्तन करू लागली. हे सगळं ती नेमकं तेव्हाच करायची जेव्हा गौरव घरी नसायचा. रंजनाताई प्रेमाने तिच्याशी वागायच्या. त्यांच्या मनात एकच आशा होती. प्रेमाने प्रत्येक माणूस नतमस्तक होतो, अगदी दगडाचं काळीजही वितळतं. पण रंजनाताई जसा विचार करत होत्या तसं काही घडलंच नाही. अणूचं वागणं दिवसेंदिवस आणखीनच वाईट होत गेलं. रात्री गौरव घरी आला की ती रंगून गोष्टी सांगायची. आज तुमच्या आईने असं केलं, आज त्यांनी असं बोललं. तिच्या सततच्या तक्रारींनी गौरव वैतागू लागला. त्याला हे सगळं खोटं वाटत होतं, कारण तो आपल्या आईला चांगलंच ओळखत होता. त्याला ठाऊक होतं त्याच्या आईने असं काहीच केलं नसेल. मग अणूला नक्की काय हवंय? गौरवच्या मनात विचारांची गर्दी होत होती. ती वेगळं होण्यासाठी हा सगळा डाव रचतीये का? अणूच्या मनात उठलेलं वादळ गौरवला जाणवत होतं. हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. आता ही भांडणं फक्त रात्रीपुरती मर्यादित राहिली नव्हती, ती घरभर ऐकू येऊ लागली. साऱ्या घरात अशांतता पसरली. गौरवच्या आईवडिलांना हे सहन होत नव्हतं. त्या दोघांच्या डोळ्यात आसवं दाटून आली. आता यावर काय उपाय काढावा या द्विधा अवस्थेत काही दिवस निघून गेले. रंजनाताई एके रात्री आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, जर आपल्या अस्तित्वामुळे आपल्या मुलाच्या संसारात दुःख निर्माण होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे. शरदरावांनी शांतपणे ऐकलं आणि मूकसंमती दर्शवली. ते म्हणाले, तू बरोबर बोलतीयस. आपण गौरव आणि अणूला स्पष्ट सांगूया. त्यांना आमच्यासोबत राहायचं नसेल तर ते दुसरीकडे जाऊ शकतात. रंजनाताईंना धक्का बसला. अहो, हे तुम्ही काय बोलताय? आपण त्यांना असं कसं सांगू शकतो? शरदराव निर्धाराने म्हणाले, का सांगू शकत नाही? हे घर आपलं आहे. मी माझ्या कष्टाच्या कमाईने उभारलेलं आहे आणि या घराला सोडून आपण कुठेही जाणार नाही आणि जायचंही नाही. नाही हो, हे चुकीचं होईल. याचा अर्थ असा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं. रंजना, तू चुकीचा विचार करत आहेस. अहो, पण मला वाटतं आपल्या निर्णयामुळे आपल्या मुलाचं आयुष्य नरकासारखं होईल. त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. तोही लाचार आहे. बिचारा तो तरी काय करणार? एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर. तो आपल्याला सोडू शकत नाही आणि त्याच्या बायकोला मला भीती वाटतीये. जर असं चालू राहिलं तर त्यांचा वाद वाढत जाईल आणि एक दिवस घटस्फोटाची वेळ येईल. हे घर खूप मोठं आहे. 3 बेडरूम आहेत. आपल्याला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे? उगाचच साफसफाई करत बसावं लागतं. आपल्यासाठी 1 रूम, किचन आणि हॉल पुरेसा आहे. शरदराव आश्चर्यचकित होऊन आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे पाहत होते. त्यांना वाटत होतं एका आईचं मन किती विशाल आणि त्यागमय असतं. शेवटी शरदरावांना रंजनाताईंच्या पुढे हार मानावी लागली. त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला. त्यांनी गौरवला काहीही न सांगता स्वतःसाठी घर शोधायला सुरुवात केली. एके दिवशी शरदराव आणि रंजनाताई स्कूटरवर बसून खूप लांब निघून गेले. अशा ठिकाणी जिथे ते कधीच गेले नव्हते. त्या रस्त्यावर एक वृद्धाश्रम होतं. फलकावर लिहिलं होतं, वृंदावन वृद्धाश्रम. शरदरावांचे पाय आपोआप तिथे थबकले. लक्ष देऊन त्यांनी आश्रमाकडे पाहिलं आणि रंजनाताईंना म्हणाले, रंजना, चल, आपण आज जाऊन पाहूया इथली व्यवस्था कशी आहे. रंजनाताईंनी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं,
तुम्ही काय विचार करत आहात? आता आपण वृद्धाश्रमात राहायचं? अगं निदान पाहूया तरी. शरदरावांचं बोलणं ऐकून त्या आश्रमात आल्या. तिथे स्वच्छता खूप होती. कुठून तरी हसण्याचे आणि बोलण्याचे आवाजही येत होते. दोघंही रिसेप्शनकडे गेले. तिथे एक तरुण मुलगी बसली होती. तिचं नाव होतं अवनी. शरदराव आणि रंजनाताईंना पाहताच ती उभी राहिली आणि म्हणाली, या काका. तिने खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसायला सांगितलं. बसा. शरदराव खुर्चीवर बसताच म्हणाले, इतका हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज? अवनी हसत म्हणाली, काका इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं आहे. इथं लोक आपलं दुःख विसरण्यासाठी येतात. तासनतास गप्पा मारतात. सकाळी प्राणायाम करतात. मग एकत्र नाश्ता होतो. नंतर आपल्या खोलीत जाऊन रोजचं कामं करतात. दुपारी जेवण झाल्यावर आराम करतात. संध्याकाळी एकत्र फिरायला जातात. एकमेकांची काळजी घेतात. रंजनाताईंनी प्रश्न केला, पण त्यांना इथे राहायचं दुःख वाटत नाही का? नाही काकू, इथे राहणारे बरेच जण दुःखापासून पळून आले आहेत. एकटेपणा दूर करण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी. काही लोक त्रासून इथे आले, तर काही जण आनंदाने आले आहेत. आनंदाने? रंजनाताईंनी आश्चर्याने विचारलं. हो काकू, काहींची मुलं परदेशात राहतात. त्यांनी आईवडिलांना तिथे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जायचं नव्हतं आणि मुलांनाही त्यांना एकटं सोडायचं नव्हतं, म्हणून ते इथे आलेत. त्यांची मुलं नेहमी पैसे पाठवतात आणि फक्त आपल्या आईवडिलांसाठीच नाही, तर काही दानशूर लोकही मोठी देणगी देऊन वृद्धाश्रमाला मदत करतात. हो, काही असेही आहेत जे दुखावले गेले आहेत आणि काही जण तर असे आहेत ज्यांना घरातून हाकलून देण्यात आलं आहे. आपल्या घराच्या आणि मुलाच्या मोहात अडकून त्यांनी स्वतःचं सगळं मुलांच्या नावावर करून टाकलं आणि दुर्दैवाने इथं यावं लागलं. बोलता बोलता अवनी थोडी भावूक झाली. स्वतःला सावरत ती म्हणाली, बोला काका, मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते? नाही बाळा, आम्ही फक्त इथून जात होतो म्हणून थोडं पाहायला आलो. ठीक आहे, आता निघतो. अवनी म्हणाली, ठीक आहे काकू, पण भविष्यात जर आमच्या लायकीचं काही काम असेल तर नक्की सांगा. हो बाळा, नक्की सांगू. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. बाहेर पडता शरदराव रंजनाताईंना म्हणाले, एका छोट्याशा वन रूम किचन घरात एकटं राहण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे. या ठिकाणी आपल्यासारख्या वयाच्या लोकांसोबत राहता येईल. तुला काय वाटतं? हो, मलाही तिथलं वातावरण खूप सकारात्मक वाटलं. सगळं प्रसन्न वाटत होतं. मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. वृद्ध आश्रमातील आनंदी वातावरण पाहून रंजनाताई सुखावल्या होत्या. हे पाहून शरदराव म्हणाले, मग काय रंजना, सोडायचं का ते घर? त्याच्यासाठी हा निर्णय खूप कठीण असेल. त्याच्यासमोर हे बोलण्याचं धाडस होणार नाही. रंजनाताई दुःख भरल्या आवाजात म्हणाल्या, माहीत आहे, पण जेव्हा तो टूरवर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ. नंतर तो भेटायला येईलच की, तेव्हा त्याला समजावून सांगू. शेवटी यातच आपल्या मुलाचं भलं आहे. हो, तुम्ही बरोबर म्हणताय. हे आपल्या सर्वांसाठी योग्य आहे. असं बोलताना रंजनाताईंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं पाणी घळाघळा वाहू लागलं. शरदरावांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाले, रंजना, रडू नकोस. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलं आहे. यात कुणाचाच दोष नाही. मी घरात असताना सगळं पाहिलं आहे. तू किती प्रयत्न केलेस हे मला माहीत आहे, पण आता पुरे. रडणं थांबव आणि थोडंसं धाडस दाखव. पुढच्या आठवड्यात 4-5 दिवसांनी गुरुवारी गौरव टूरवर जाणार आहे. तेव्हा रंजनाताईंनी गौरवकडे जाऊन विचारलं, गौरव बाळा, परत कधी येणार आहेस रे? आई, 5 दिवसांची टूर आहे. काय झालं, तू उदास दिसतीयस? तब्येत बरी आहे ना? हो बाळा, मी ठणठणीत आहे. फक्त मन थोडं जड वाटत होतं रे. गौरव लगेच म्हणाला, आई, मग मी ही टूर कॅन्सल करतो. गौरव बाळा, टूर कॅन्सल करण्याची गरज नाही. मी अगदी बरी आहे. पण आई, तुझी काळजी वाटतीये. असं म्हणत गौरव तिच्या गळ्यात पडला. त्यावेळी शरदरावही तिथे आले आणि काहीही न बोलता त्यांनी गौरवला आपल्या कवेत घेतलं. अनु हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करू लागली, अरे वा, किती प्रेम लुटलं जातं आहे एकमेकांवर. असा विचार करत ती स्वयंपाकघरात निघून गेली. गौरव टूरवर गेल्यानंतर रंजनाताईंनी 2 बॅगा काढल्या. दोघांचे कपडे, काही आवश्यक सामान भरायला सुरुवात केली. अनुने हे पाहिलं, पण तिने काही विचारलं नाही. रंजनाताईंनीच संपूर्ण तयारी केली आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जाऊन बघत होत्या. त्या 4 भिंतींमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते.
सुख, दुःख, हसू, आसू सगळे तिथेच अनुभवले होते. आज त्या घराला सोडताना प्रत्येक खोलीत प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. संपूर्ण आयुष्य काही क्षणात डोळ्यांसमोर तरळले. त्यानंतर अणूला न भेटता, कोणताही संवाद न साधता जेव्हा ती अंघोळीला गेली तेव्हाच ते दोघे घराबाहेर पडले. घराकडे शेवटची नजर टाकून त्यांनी नमस्कार केला. रंजनाताई अजूनही घराकडे पाहत होत्या. तेव्हा शरदरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं, रंजना, आता निघूया. या घरावरची तुझी मोहमाया आता सोडायला हवी. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला हवी. चल. एवढे बोलून त्यांनी त्यांचा हात हलकेच धरला आणि दोघेही वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले. वृद्धाश्रमात पोचताच तिथल्या लोकांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. सगळे त्यांच्याजवळ आले, आपापली ओळख करून दिली, त्यांचे नाव, व्यवसाय विचारले. पण या ठिकाणी का आला किंवा कसा आलात असा त्रासदायक प्रश्न मात्र कोणीही विचारला नाही. कोणीही त्यांच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला नाही. रंजनाताई आणि शरदराव तिथल्या वृद्धांशी संवाद साधत होते. त्यांच्यातील एक वृद्ध, प्रकाशराव, हसत म्हणाले, शरदराव, आम्ही इथे एकमेकांबरोबर प्रेमाने आणि आपुलकीने राहतो. सकाळची संध्याकाळ कधी होते हे सुद्धा कळत नाही. त्यांचे बोलणे ऐकून रंजनाताई आणि शरदराव यांना समाधान वाटलं. मात्र घराची आठवण होणे स्वाभाविक होतं. जेव्हा त्या आपल्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की खोली स्वच्छ, नीटनेटकी होती. रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या. हे सर्व पाहून रंजनाताईंच्या मनाला किंचित धैर्य वाटलं. दुसरीकडे जेव्हा अणू अंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की शरदराव आणि रंजनाताई घरात नव्हते. त्या बॅगा देखील नव्हत्या ज्या रंजनाताईंनी भरल्या होत्या. अणूचं हृदयाचा ठोका चुकला. ती अस्वस्थ झाली. मनात विचारांचे काहूर उठले. गौरवला मी काय सांगणार? मग स्वतःलाच समजावत ती विचार करू लागली. मी तर त्यांना घर सोडायला सांगितलं नव्हतं. ते स्वतःहून गेलेत. यात माझी काय चूक? दुसऱ्या दिवसापासून वृद्धाश्रमात रंजनाताई आणि शरदराव यांची जीवनशैली बदलली. सकाळी सगळ्या वृद्धांबरोबर योगासन, प्राणायाम करायचे, चालायला जायचं, सगळेजण एकत्र नाश्ता करायचे, एकमेकांचे सुखदुःख वाटून घ्यायचे. भूतकाळाच्या दुःखाला मागे टाकून वर्तमानातील आनंद स्वीकारत होते. दुपारचे जेवण, नंतर विश्रांती, संध्याकाळी आनंदाने बागकाम, कोणी झाडांना पाणी घालत तर कोणी कट्ट्यावर बसून हसत गप्पा मारत. तीच त्यांची रोजची दिनचर्या झाली होती. 5 दिवसांनी गौरव घरी परतला. नेहमीप्रमाणे तो घरात शिरताच आईला हाक मारू लागला आणि शरदराव रंजनाताई यांच्या खोलीत गेला. पण तिथे ते नव्हते. तो एकदम चकित झाला. त्वरित अणूकडे वळून त्याने विचारलं, अणू, रात्रीचे 12 वाजलेत. आई बाबा कुठे आहेत? घरात कुठे दिसत नाहीत. सगळं व्यवस्थित आहे ना? अणू रडू लागली आणि अश्रू ढाळतच म्हणाली, मला काहीही माहीत नाही. ते कुठे गेले आहेत. काय? तू हे काय बोलत आहेस? कुठे गेले म्हणजे काय? मला खरंच माहीत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही गेलात त्याच दिवशी ते दोघंही घर सोडून गेले. तू त्यांना थांबवलं नाहीस? आता समजलं त्या दिवशी आई आणि बाबा एवढे उदास का होते. हे कळलं मला. गौरवने अणूला पुन्हा विचारलं, अणू, काय झालं होतं? खरं खरं सांग. काय घडलं होतं त्या दिवशी? काहीच नाही हो. मी त्यांना जायला थोडीच सांगितलं होतं. ते स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले. गौरवच्या हातातला पाण्याचा ग्लास धडकन जमिनीवर पडला. तो रागाने ओरडला, तुझं मन भरलं? तुझ्या मनाला बरं वाटत असेल ना आता? तुला हेच हवं होतं ना? तुझ्यामुळे आज माझ्या आईवडिलांनी हे घर सोडलं. तुला माहीत आहे का, ज्या घरात तू उभी आहेस ते माझ्या बाबांच्या कष्टाने उभं राहिलं आहे. माझ्या आईच्या संस्कारांनी, तिच्या त्यागाने हे घर उभं राहिलं आहे. आणि तू त्यांना या घरातून बाहेर जाण्यास भाग पाडलं. गौरव अजून काही बोलणार तेव्हाच अणूला अचानक मळमळू लागलं. तिला चक्कर येऊ लागले. हे पाहून गौरवने तिला सावरलं आणि पटकन बाथरूममध्ये नेलं. अणूने उलटी केली. मग त्याने तिला हळूवार अंथरुणावर झोपवलं. हे पाहून गौरव घाबरला. त्याने लगेचच डॉक्टरांना बोलावलं. अणू आई होणार होती. गौरव काही बोलू शकला नाही. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अणूची काळजी घ्यावी लागणार होती. त्या रात्री तो अंथरुणावर तळमळत राहिला. रात्रभर झोप लागली नाही.
सकाळ कधी होईल आणि तो आईवडिलांना शोधायला कधी जाईल याचीच तो वाट पाहत होता. त्या दरम्यान शरदराव आणि रंजनाताईंनी घर सोडल्याची बातमी आगीसारखी पसरली. ही बातमी अणूच्या माहेरीही पोचली. तिच्या आईवडिलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला. ते संतापले, दुखावले. शेवटी तिच्या वडिलांचा फोन आला. हॅलो अणू. हॅलो बाबा. अणू, तू हे काय केलंस? मला तुझ्याकडून असली अपेक्षा नव्हती. तिच्या आईने फोन हातात घेतला आणि तिने कडवट शब्दात सुनावलं. तुला आता लाजही वाटेनाशी झाली आहे. तुझा तिरस्कार वाटतोय आम्हाला. आम्ही असे संस्कार केले होते का तुझ्यावर? तुझ्या मनात इतकं विष कुठून आलं ग, की तू स्वतःच कुटुंब तोडून टाकलं? हे बोलून मालतीताईंनी फोन कट केला. अणू रडल्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. सकाळ होताच गौरवने सगळ्या नातेवाईकांना फोन करून आईबाबांविषयी विचारलं, पण कुठूनही काहीच माहिती मिळत नव्हती. मग तो शहरातील वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये जाऊन चौकशी करू लागला. 2-3 दिवस वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तो वृंदावन वृद्धाश्रमात पोहोचला. परवानगी घेतल्यावर तो त्या बागेत गेला जिथे त्याचे आईबाबा एकमेकांशी गप्पा मारत फिरत होते. शरदराव आणि रंजनाताईंना पाहून गौरव धावतच त्यांच्याजवळ गेला आणि रंजनाताईंना मिठी मारून हमसून रडू लागला. रडता रडताच तो म्हणाला, आई, बाबा, घरी चला. हे तुम्ही काय केलं? ते तुमचं घर आहे आणि मीसुद्धा तुमचाच आहे. तुम्ही मला सोडून इथे कसे राहू शकता? रंजनाताई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत शांत स्वरात म्हणाल्या, नाही रे गौरव, आम्ही तुला कुठं सोडलंय? तू तर नेहमीच आमच्या हृदयात आहेस. तुझ्याशिवाय या जगात आमचं कोण आहे? शरदराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, गौरव, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही इथे आहोत आणि आम्ही दोघं इथे खूप आनंदी आहोत. इथे कोणताही त्रास नाही, दुःख नाही आणि तिकडे अणूसुद्धा खुश असेल. तीही आरामात राहू शकेल. गौरवचा संयम सुटला. तो ठाम स्वरात म्हणाला, नाही बाबा, मला काहीच ऐकायचं नाही. तुम्हाला माझ्यासोबत आत्ताच घरी यावं लागेल. शरदरावांनी सुस्कारा टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं, गौरव, आता आम्ही परत येणार नाही. तू घरी जा, पण अधूनमधून भेटायला येत जा आणि आनंदी राहा. अणूलाही खुश ठेव. कदाचित हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं. देवाचीही हीच इच्छा असावी. गौतमने खूप विनवण्या केल्या, हट्ट केला, पण शरदरावांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गंभीर आवाजात सांगितलं, गौरव बाळा, मी रंजनाचा दिवस रात्र होत असलेला अपमान पाहू शकत नाही. तिने खूप प्रयत्न केला सगळं सुरळीत होईल म्हणून, पण ती हारली. हे सांगताना शरदरावांच्या डोळ्यात अश्रू दाटले. गौरव हतबल झाला. उदास मनाने रिकाम्या हाताने तो घरी परतला. त्याला अणूवर खूप राग येत होता, पण ती गर्भवती असल्याने तो तिला काही बोलला नाही. तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, पण तिच्या वागण्याने त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता. आता तिच्याबद्दल त्याच्या मनात ना तोच आधीचा मान उरला होता, ना तेवढं प्रेम. हळूहळू वेळ सरत गेला. गौरव वारंवार वृद्धाश्रमात जाऊन आईवडिलांना भेटायचा. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचा. त्या दरम्यान अणूची तब्येत बिघडू लागली. गर्भावस्थेमुळे तिला विशेष काळजीची गरज होती. आता घरात कोणाचं तरी असणं गरजेचं झालं होतं, पण त्यावेळी गौरवलाही सतत कामानिमित्त शहराबाहेर दौऱ्यावर जावं लागत होतं. एके दिवशी अणूने आईला फोन केला. आई, बोल अणू. अगं, डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला जास्त आराम करण्याची गरज आहे. तुझी वहिनी देखील प्रेग्नेंट आहे. मी तिला सोडून कशी येऊ शकते? यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी गरजेचं आहे. मी तिला सोडून कशी येऊ शकते? यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी गरजेचं आहे. मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी तू केलेल्या एवढ्या चुकींनंतरही तुझी साथ देत आहे. तू राधाताईंना का बोलावत नाहीस? आता समजलं का तुला वृद्ध लोकांची साथ किती महत्त्वाची असते? कदाचित तू त्यांच्याशी चांगलं वागली असतीस तर आज तुला मला अशा पद्धतीने बोलवावं लागलं नसतं. आईच्या या शब्दांनी अणूच्या मनाला खोलवर घाव दिला. ती सुन्न झाली. त्या किती चांगल्या होत्या हे मला माहीत आहे, पण तू मात्र गौरवचंही मन दुखावलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांपासून दूर केलं. जर तुला खरंच पश्चाताप होत असेल तर जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग आणि त्यांना घरी परत घेऊन ये. मी जर तुझ्याजवळ आले तर याचा अर्थ होईल की मी माझ्या मुलीसाठी माझ्या सुनेला एकटीला सोडलं. अणू, मी येऊ शकणार नाही. पण आई. अणू अजूनही काही बोलणार तोच मालतीताईंनी फोन कट केला.
आईचं उत्तर ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कधीच अशी अपेक्षा नव्हती. आज तिला रंजनाताईंची खूप आठवण येत होती. त्यांनी किती काळजी घेतली होती. आता मात्र तिला जाणवू लागलं की घरात वृद्ध लोक असणं किती गरजेचं आहे. त्या दरम्यान शरदराव आणि रंजनाताई वृद्धाश्रमातील त्यांच्या नवीन मित्रांसोबत आनंदी होते. हळूहळू त्यांना घराची आठवणही कमी होऊ लागली होती. संध्याकाळी गौरव कामावरून घरी आला. त्याने अनुला विचारलं, अनु, तुझ्या आईला फोन केला होता? केव्हा येत आहेत त्या? अनुचा चेहरा पडलेला पाहून गौरव म्हणाला, काय झालं ना, काय झालं अनु, तू बोलत का नाहीस? गौरव, वहिनी प्रेग्नेंट आहे, त्यामुळे आई येऊ शकणार नाही. तिचं म्हणणं आहे की अशा अवस्थेत तिला वहिनीच्या जवळ असणं गरजेचं आहे. अजून काय म्हणाल्या? आई म्हणाली की तुझ्या आईची माफी मागून त्यांना परत घरी घेऊन ये. जी चूक मी केली आहे ती सुधार. गौरव कटू हसला. अरे वा, आज माझ्या आईची गरज पडली तर तुझ्या स्वार्थासाठीच ना. आणि तुझा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर मग काय करणार? पुन्हा तिला घर सोडायला भाग पाडणार? गौरव, प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण आता मला पश्चाताप होत आहे. पण अनु, कोणत्या तोंडानं मी आईबाबांना घ्यायला जाऊ? असं सांगू की तू आई होणार आहेस आणि आम्हाला त्यांची गरज आहे? मला हे जमणार नाही अनु. मी स्वप्न पाहिलं होतं की आपलं छोटंसं कुटुंब असेल, पण तुझ्यामुळे ते होऊ शकलं नाही. गौरव शांत बसला. उद्या सकाळी तो वृद्धाश्रमात जाऊन आईवडिलांना भेटणार होता. गौरवला आता समजत नव्हतं की तो आईला हे सगळं कसं सांगणार. तो पटकन उठला आणि अनुला म्हणाला, चल गाडीत जाऊन बस. अनु काही न बोलता गपचूप कारमध्ये जाऊन बसली. दोघंही निशब्द होते. गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती. थोड्याच वेळात वृंदावन वृद्धाश्रमासमोर गाडी थांबली. गौरव सरळ आत जाण्यास निघाला. जाताना तो अनुला म्हणाला, तू हळूहळू ये. रिसेप्शनवर पोचताच त्याने विचारलं, अवनी मॅडम, माझ्या आईबाबांना बोलवा. अवनी म्हणाली, गौरव, ते पहा, त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहेत. तुम्ही तिथेच जा आणि त्यांना भेटा. गौरव आणि अनु झाडाकडे निघाले. दूरनच मोठ्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. गौरव म्हणाला, अनु, ऐकतेयस? आईबाबांच्या हसण्याचा आवाज. आपण घरी असताना कधीच त्यांना इतकं मनमोकळं हसताना पाहिलं नाही. कायम ते तणावातच राहायचे. त्यांच्या आयुष्यातला हा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही. मला माहीत आहे, जर मी त्यांना तुझ्या प्रेग्नेन्सीबद्दल सांगितलं तर ते घरी परत येतील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी. पण मी स्वार्थी होऊन त्यांना इथल्या समाधानापासून दूर नेऊ शकत नाही. तुला आधीच याचा विचार करायला हवा होता. गौरवचं म्हणणं ऐकून अनु निशब्द झाली. पण वेळ निघून गेली होती. आता काहीच सुधारता येणार नव्हतं. इतक्यात शरदराव आणि रंजनाताईंची नजर त्यांच्यावर पडली. ते पाहून ते पटकन उठले. अनुला पाहून रंजनाताईंनी आनंदाने विचारलं, अनु, तू पण आलीस? कशी आहेस बाळा? अनुने वाकून शरदराव आणि रंजनाताईंच्या पाया पडत म्हटलं, आई, बाबा, मला माफ करा. रंजनाताई प्रेमाने म्हणाल्या, अनु, आम्ही इथे खूप आनंदी आहोत. तुम्ही दोघंही न भांडता आनंदात राहा. जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या. तू आलीस एवढंच पुरेसं आहे. गौरव आणि अनु परत निघाले. गाडीत बसल्यावर अनु आपल्या हातांकडे बघत राहिली. तिला तिचे हात रिकामे वाटले. ना आईवडील होते, ना सासू सासरे, ना जीवनसाथी. जेव्हा ती आपले हेच रिकामे हात घेऊन परतली तेव्हा घरही सुन्न वाटत होतं. जर तिने मनापासून ठरवलं असतं तर आज तिच्या घरातही आनंदाने हसणारे चेहरे असते. पण तिच्या हातून सर्व काही निसटून गेलं होतं. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जो निर्णय शरदराव आणि रंजनाताईंनी घेतला तो योग्य होता का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.